नमस्कार मित्रांनो, मी आर्यन शिंदे आपलं क्राफ्ट अँड कोड्समध्ये स्वागत करतो. आज आपण शिकणार आहे डाटा प्री प्रोसेसिंग अँड डाटा क्लीनिंग. तर डाटा क्लीनिंग म्हणजे आपण म्हणा एक उदाहरण समजून घेऊया की आपल्या घरात खूप सारा कचरा साठलेला आहे. तर आपण तो कचरा साफ करतो. तेच इथं डाटामध्ये अप्लाय होतं. म्हणजे डाटा आपण क्लीन करतो खरंच. म्हणायला गेलं तर आपल्याला अनवॉन्टेड गोष्टी असतील म्हणजेच नंबर्स, लोकेशन, नेम्स जे अनवॉन्टेड गोष्टी असतील, अ, जो रॉ डाटा आहे, जो आपल्याला आपण मॉडेल ट्रेन करण्यासाठी रॉ डाटा वापरतो, तो आपण डाटा क्लीन करून मशीनला देतो ट्रेन करण्यासाठी आणि त्यावरच टेस्टिंग केली जाते. तर ती म्हण ती टेक्निक म्हणजे ती डाटा क्लीनिंग असते आणि ते डाटा प्री प्रोसेसिंग आणि डाटा क्लीनिंग म्हणजे एकच. डाटा प्री प्रोसेसिंग म्हणजे नावातच आहे प्री प्रोसेसिंग. डाटाला प्री प्रोसेस केलेलं जातं म्हणजे डाटाला क्लीन केलेलं जातं. अ, ती एक टेक्निक आहे. इट रेफर्स टू टेक्निक अँड प्रोसिजर्स यूज्ड टू प्रिपेअर रॉ डाटा इंटू क्लीन, ऑर्गनाइज्ड अँड स्ट्रक्चर फॉर्मॅट सुटेबल फॉर अनालिसिस अँड मॉडेलिंग. ती एक टेक्निक आहे. टेक्निकला एक रेफर करते आणि प्रोसिजर आहे जी की रॉ डाटाला क्लीन करते, ऑर्गनाइज करते आणि स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये तयार करते ॲनालिसिससाठी आणि मॉडेलिंगसाठी. अ, तर हे मॉडेलिंगसाठी. अ, ह्याचा फायदा डाटा क्लीनिंग आणि डाटा प्री प्रोसेसिंगचा फायदा काय होतो तर डाटा क्वालिटी इम्प्रूव्ह होते. म्हणजे डाटा क्वालिटी इम्प्रूव्ह होते म्हणजे की आपण जर समजा डाटाला क्लीन केलं, अ, म्हणजेच आपण समजा आपल्या घरातली एक फरशी आहे. आपल्या घरातली फरशी आपल्या घरातल्या फरशीवर आपण खूप सारे धूळ बसते. तर ते आपण लिक्विड किंवा डिटर्जंट वापरून आपण ते क्लीन करतो. तेच इथं आहे की डाटाला क्लीन केल्यानंतर जी डाटा क्वालिटी इम्प्रूव्ह होते, म्हणजे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. मॉडेलला गोष्टी नीट समजून जातात, डाटा नीट समजतो. तर त्यामुळे डाटा क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि एन्हान्सिंग मॉडेल परफॉर्मन्स म्हणजेच डाटा क्वालिटी जर इम्प्रूव्ह झाली, डाटा क्लीन जर असेल तर मॉडेल परफॉर्मन्स इन्क्रीज होतो. तर म्हणजेच डाटा थ्रू मॉडेलला ट्रेन करण्यासाठी सोपे जाते आणि रिड्युसिंग कॉम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी म्हणजे कॉम्प्युटेशनल म्हणजेच जास्त न्यूमेरिकल्स म्हणजे जास्त कॉम्प्युटेशनल पॉवरची गरज नाही डाटाला प्रोसेस करण्यासाठी. म्हणजेच मॉडेल जो डाटा प्रोसेस करतो जेव्हा ट्रेन केला जातो, तेव्हा कॉम्प्युटेशनल जी पॉवर लागते ती कमी लागते. म्हणजेच ते डाटा प्री प्रोसेसिंग कॉम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी रिड्यूस करते आणि इन्शुअरिंग कंपॅबिलिटी इन्शुअर करते. आता बेनिफिट्स काय आहेत डाटा क्लिअरन्सचे? इम्प्रूव्ड ॲक्युरेसी. इम्प्रूव्ड ॲक्युरेसी म्हणजे एरर रिमूव्ह करतं, इन्कन्सिस्टन्सीज अँड डुप्लिकेट्स रिमूव्ह करतं आणि रिलायबल इन्साइट्स आणि डिसिजन मेकिंग इन्शुअर करतं. आता अजून एक आहे की बेटर परफॉर्मन्स देतं. मॉडेल बेटर परफॉर्मन्स देतं म्हणायला गेलं तर. डाटा क्लीन केला तर बेटर परफॉर्मन्स भेटतो मॉडेल थ्रू. आणि अजून आहेत की इन्फॉर्म्ड डिसिजन्स आणि इफिशियन्सी अँड ट्रस्टवर्दी डाटा. हे बेनिफिट्स आहेत डाटा क्लिनिंगचे. तर आपण एक्झाम्पल समजून घ्या. ही डेट आहे. ही डेट आपण ही डेट आहे. तर ही डेट आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहितो, राईट करतो. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारे डेट आपण एकाच डाटामध्ये समजा एकाच फाईलमध्ये अ, एकाच फाईलमध्ये आपल्या CSV फाईलमध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये डाटा असेल आपल्याकडे, नेम असेल, लोकेशन असेल, डेट असतील, तर ती डेट वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेली असेल, तर आपण त्या डाटाला क्लीन केलं पाहिजे आणि मग मॉडेल दिलं पाहिजे. म्हणजेच आपण ह्या चारही फॉर्मॅटपैकी एकच फॉर्मॅट यूज करू शकतो आणि तो डाटा क्लीन करून आपण मॉडेलला देऊ शकतो. आता इथं लोकेशन आता डेट वाईज समजून घेऊया, लोकेशन वाईज समजून घेऊया की गुजरात आणि गुज आणि गुजरात एकच आहे. म्हणजेच एकतर आपण गुजमध्ये लिहिलं पाहिजे नाहीतर गुजरातमध्ये लिहिलं पाहिजे.
दोन्हीपैकी आता इथं मुंबई पण आणि बॉम्बे. बॉम्बे आणि मुंबई एकच आहे. त्यामुळे आपण एकतर मुंबई लिहिलं पाहिजे, नाहीतर बॉम्बे लिहिलं पाहिजे डेटामध्ये लिहिताना. मग ते मॉडेलला समजताना सोपं जाईल, इझी जाईल आणि त्याचा परफॉर्मन्स तो इन्क्रीज करेल. तसंच एक्झाम्पल म्हणायला गेलं तर नेम्स, वेगवेगळे नेम्स असतील. करन्सी म्हणजे आपले रुपीज असतील, परत डॉलर असेल तर आपला एक एक डॉलर 90 रुपीजला आहे. म्हणजेच आपण एकतर डॉलरमध्ये करन्सी काउंट करू शकतो, नाहीतर रुपीजमध्ये. दोन्हीपैकी एक एक दोन्हीपैकी एकमध्ये आपण ती करन्सी हे करू शकतो, मेन्शन करू शकतो किंवा तो डाटा दोन्हीपैकी एकमध्ये लिहू शकतो. तर त्याने काय होतं, ते डाटा क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि डाटा क्लीन होतो आणि मॉडेलला इझी टू अंडरस्टँड म्हणजे अंडरस्टँड करण्यासाठी इझी राहतं. तर आता अजून एक एक्झाम्पल म्हणायला गेलं तर नंबर्स काय करतं, नंबर्समध्ये आपण म्हणायला गेलं तर आपण पॉईंटमध्ये लिहितो 9.5 परत 9.5 परत सांगतो पुन्हा एकदा सांगतो 9.6 झालं, 9.7 झालं, 9.7. तर हे दोन आपण एकच फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, ते म्हणजे 10 राउंड फिगर 10 म्हणजे अप्रॉक्सिमेट 10 मध्ये लिहू शकतो. कारण की 0.5च्या पुढे असेल तर आपण त्याच्या पुढचा अंक लिहितो. म्हणजेच आपण हे नंबर आहे ते क्लासिफाय करून म्हणजे योग्य प्रकारे क्लीन करून आपण तो डाटा क्लीन करून मॉडेलला देऊ शकतो. त्यामुळे काय हो राहत काय होतं की मॉडेलचा परफॉर्मन्स आणि त्याचे बेनिफिट्स इन्क्रीज होतात. त्यामुळे मॉडेल लवकर ट्रेन होतं. धन्यवाद.